नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज मी तुमच्या समोर एक नवीन स्कीमचा डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ती स्कीम आहे 822. याचं नाव आहे हरीश इन्फिनिया. याचं लोकेशन आहे तातवडे. याचं एकदम चांगलं प्राईम लोकेशन आहे. मेन BRTS औंधरावत BRTS रोडवरती रोड टच प्रॉपर्टी आहे. आणि दुसरी खासियत म्हणजे की हे सर्व फ्लॅट्स आहेत 2 BHK फ्लॅट्स आहेत, प्लस ते कॉमन बिल्डिंग मध्येच असतील. त्यांच्या ए आणि बी असे 2 टॉवर आहेत आणि त्या टॉवरमध्येच हे म्हाडाचे फ्लॅट्स तुम्हाला बघायला भेटतील विथ अमेनिटीज आणि चांगली पॉश सोसायटी आणि प्रोजेक्ट हा आहे. सो याबद्दलचं आपण डिटेल पूर्ण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, करून टाका की काय होतं. तर चला तर मग सर्वप्रथम नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये स्कीम्स बघूयात. स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती बघूयात. स्कीमचं नाव आहे 822. स्कीमचा कोड आहे 822. नाव आहे हरीश इन्फिनिया. लोकेशन आहे तातवडे. टोटल फ्लॅट्स आहेत ते 15 फ्लॅट्स असतील, जे की आपल्याला माहिती आहे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3 फ्लोअरवरती तुम्हाला फ्लॅट्स बघायला भेटतील. कार्पेट एरिया 47 to 49 स्क्वेअर मीटर आहे. चांगला कार्पेट एरिया आहे. जो प्रायव्हेट बिल्डरचा कार्पेट एरिया तोच आहे कार्पेट एरिया, त्यामुळे चांगला कार्पेट एरिया इथे तुम्हाला बघायला भेटतं आणि हे सर्व 2 BHK फ्लॅट्स आहेत. LIG इन्कम ग्रुपसाठी प्राइसिंग आहे त्यांची. माडाची प्राइसिंग 22 ते 23 लाख. यामध्ये ॲडिशनल चार्जेस पकडले तर 27-28 लाखापर्यंत ते टोटल जाऊ शकतं. डिसेंबर 26 ला पोझिशन आहे. जास्त म्हणजे 2 वर्षामध्ये पोझिशन तुम्हाला बघायला भेटेल. सर्वात मोठा ड्रॉबॅक म्हणजे सर्व गोष्टी चांगल्या आहेत, फक्त फ्लॅटला बाल्कनी नाही. प्रायव्हेट बिल्डरचे जे प्रायव्हेट फ्लॅट्स आहेत त्यांना बाल्कनी आहे. फक्त म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत त्यांना बाल्कनी तुम्हाला इथे बघायला भेटणार नाहीये. लिटिगेशन कुठलंही नाहीये. आणि जसं की सांगितलं की कॉमन बिल्डिंग आहे. 28 मजली बिल्डिंग असणार आहे दोन्ही ए आणि बी. लोकेशन बद्दल आपण बघूयात. तुम्ही हरविश इन्फिनिया सर्च केलं तर तुम्हाला ही प्रोजेक्ट भेटेल. हा याच्या समोरच हे बघा, बालाजी कॉलेज ऑफ आर्ट, बालाजी कॉलेज ऑफ लॉ कॉलेज औंधरावत BRTS ला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही बघू शकता. सो लोकेशन एकदम चांगलं आहे आणि इथूनच तुम्ही एक्सप्रेसवेला जायचं असेल, हायवेला जायचं असेल तर तुम्ही हे बघा, अशोकनगर रोड समोरूनच तुम्ही हायवेला सुद्धा कनेक्ट होऊ शकता. जर तुम्हाला हिंजवडी साईडला जायचं असेल, इकडून तुम्ही डांगे चौकडनं इकडे पण येऊ शकता, बट तिकडनं ट्रॅफिक जास्त लागेल. सो हायवेला इथनं कनेक्ट होऊन तुम्ही डायरेक्टली असं सुद्धा येऊ शकता. आणि किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसला जायचं असलं तर तरी तुम्ही या साईडनं किंवा मग इकडनं सुद्धा जाऊ शकता संत तुकाराम महाराज ब्रिजवरनं. आणि डांगे चौकापासून जास्त लांब सुद्धा नाहीये. सो आणि डांगे चौकापासून बाकीची कनेक्टिव्हिटी तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. बाकीची कनेक्टिव्हिटी चांगलीच आहे. मेन सिटीमध्ये जायचं असेल तरी तुम्ही लवकर पोहोचू शकता, कारण की हा जो औंध BRTS आहे, औंधपर्यंत तुम्ही म्हणू शकता इन अ वे सिग्नललेस हा हा रोड आहे. सिग्नल तुम्हाला शक्यतो लागणार नाही या रोडवरती औंधपर्यंत. सो तुम्ही फास्ट जाऊ शकता. सो लोकेशन तुम्हाला समजलं असेल. नसेल तर तुम्ही सर्च करून तुम्ही डिटेल बघू शकता. त्यानंतर लेआउट तुम्हाला जसं तुम्हाला सांगितलं, ए आणि बी 2 टॉवर्स आहेत. हे बघू शकता ए आणि बी. आणि हा इकडे हायवे असेल, तिकडनं एंट्री असेल. इथे ओपन स्पेस, थोडासा क्लब हाऊस वगैरे अम्युनिटीज तुम्हाला बघायला भेटतील. आणि हे तुम्ही बघू शकता म्हाडासाठी पार्किंग त्यांनी मार्क केलेली आहे. हे जी येल्लो मध्ये हे सर्व म्हाडासाठी पार्किंग तुम्हाला बघायला भेटेल. आणि असा फ्लोअर प्लॅन तुम्हाला इथे आहे. सो जे काही प्रायव्हेट फ्लॅट आहेत, सो फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फ्लोअरचा हा फ्लोअर प्लॅन आहे, ज्यामध्ये की म्हाडाचे फ्लॅट्स असतील. फर्स्ट आणि सेकंड टोटली म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि थर्ड फ्लोअरवरती हे 2 म्हाडाचे फ्लॅट्स असतील आणि बाकीचे प्रायव्हेट फ्लॅट्स असतील. आणि याच्या अबोव थर्ड फ्लोअरच्या अबोव पूर्ण प्रायव्हेट फ्लॅट्स असतील. आणि तुम्ही बघू शकता जवळपास सारखंच आहे, फक्त इथे बाल्कनीचा डिफरन्स आहे. बाकी सर्व सेम आहे. इथे बाल्कनी नाहीये आणि प्रायव्हेट फ्लॅटला बाल्कनी आहे. बाकी सर्व लेआउट सेम आहे, त्याच्यामुळे लेआउट चांगला आहे असं पण म्हणू शकतो तुम्ही. एक कुठला पण फ्लॅट बघितला तर एंट्री केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग रूम, बाजूला ओपन किचन प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर समोर गेल्यानंतर बेडरूम आहे, छोटी बेडरूम. त्यानंतर इथे तुम्हाला एक टॉयलेट देण्यात आलेली आहे, एकच देण्यात आलेली आहे. आणि समोर गेल्यानंतर मास्टर बेडरूमला दुसरी टॉयलेट देण्यात आलेली आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे 2 टॉयलेट भेटतील आणि इथे तुम्हाला सेट आउट एरिया म्हणजेच बाल्कनी सुद्धा बघायला भेटेल. आणि किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी आहे. सो थोडेफार डिफरन्सेस इथे तुम्हाला बघायला भेटतील. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता
या फ्लॅटला बाल्कनी नाहीये ड्राय बाल्कनी, बट या फ्लॅटला तुम्हाला ड्राय बाल्कनी बघायला भेटेल यामधल्या फ्लॅटला. ओके. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर 50 लाखाच्या वरतीच इथे फ्लॅटची प्राइसिंग तुम्हाला बघायला भेटू शकते आणि 2 BHKचा रेंट या प्राईम लोकेशन आहे, सो 20 मिनिमम तुम्ही पकडू शकता. इथे 20,000च्या वरतीच तुम्हाला 2 BHKचा रेंट इथे तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर फायनल वर्डिक्ट. फर्स्ट निगेटिव्ह बद्दल एक दोन गोष्टी, म्हणजेच पोझिशन 2 वर्ष ठीक आहे, 2 वर्षापर्यंत पोझिशन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाल्कनीज नाही येतात, सो ती सर्वात मोठा ड्रॉबॅक लोकांसाठी असू शकतो. आणि हे एक दोन पॉईंट सोडले तर बाकी सर्व पॉईंट चांगले आहेत. कॉमन बिल्डिंग आहे, सर्वात मोठा चांगला पॉईंट आहे. अम्युनिटी सर्व तुम्हाला यूज करायला भेटतील आणि लोकेशन सुद्धा चांगलं आहे. मेन ऑन द रोड BRTS रोडला टच प्रॉपर्टी आहे, प्लस डांगे चौकापासून डिस्टन्स सुद्धा खूप जास्त नाहीये, जवळच आहे. सो बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत. तर तुम्हाला जर विदाउट बाल्कनी चालत असेल तर तुम्ही इथे विचार करू शकता, कारण की पोझिशनचा मला नाही वाटत 1-2 वर्षाचा जास्त लोकांना प्रॉब्लेम असेल, फक्त बाल्कनीचा असेल. सो ज्यांना बाल्कनी नसलेली चालते, 2 BHK फ्लॅट भेटतोय चांगल्या लोकेशनला, कमी प्राइसमध्ये आणि कॉमन बिल्डिंग मध्ये भेटतोय, सो तुम्हाला अम्युनिटीज यूज करायला भेटतील, तर अशा लोकांनी इथे अर्ज करू शकता डेफिनेटली. बाकी लोकांनी तुम्हाला बाल्कनी हवी असेल तर बाल्कनीचे फ्लॅट्स तुम्ही बघू शकता. सो हे होत्या प्रकल्पाबद्दलचं डिटेल व्हिडिओ. यावर तुम्हाला काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपला व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तिथे तुम्ही जॉईन करून तिथे सुद्धा तुम्ही लोकांसोबत कनेक्ट होऊ शकता, प्रश्न विचारू शकता. आणि चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन स्कीमचा डिटेल व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.